नमस्कार. हा दिवस ना मी कधीच विसरू शकत नाही. कारण आजच्या दिवशी मला मिळालं होतं माझं पार्सल. जे माझं स्वप्न होतं की स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करेल आणि आज मी जे काही फॅब्रिक खरेदी केलं होतं, त्याच्यावर मी काही डिझाईनचा विचार केला होता, जे मी बाहेरून बनवून घेतलं होतं एका फॅशन डिझायनरकडनं. तो माल बघण्यासाठी मी इतकी एक्सायटेड होती की मी आलेला प्रत्येक पीस बघत होती की कसं डिझाईन आहे, ते छान दिसतंय का, ते सूट होतंय का. त्यानंतर मी वेगवेगळे कॉट सेट, फ्रॉक्स असं वेगवेगळ्या डिझाईन बनवून घेतल्या होत्या आणि हे मी शूट करून ठेवलं होतं. आज जवळ-जवळ 1 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. कारण माझा विचार चालला होता की मी कधीतरी हे सगळं व्हिडिओ करेल आणि त्यावेळेस मी कशी सुरुवात केली हे माझ्यासमोर असेल. आणि मी खूप एक्सायटेड होती कारण माझं दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी एक्झिबिशन होतं आणि त्या एक्झिबिशनसाठी मला माल रेडी करायचं होतं. तुम्ही बघू शकता माझा पहिला दिवस होता. त्यामुळे मी खूप विचार करत होते की मी काय घालू, कोणते ड्रेस घालू. माझा फर्स्ट डे आहे. मी साडी नेसली होती आणि खूप मस्त छान मेकअप केला होता. ॲज युजुअल मी मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि मग त्यामुळे मी पण मेकअप केला होता आणि त्या दिवशी असं झालं माझा पहिला दिवस खूप म्हणजे असं होतं की त्या दिवशी ओलाचा स्ट्राईक होता आणि मला ओला मिळत नव्हती. ही जी गाडी मला मिळाली आहे ती कशी मिळाली म्हणजे खूप सारे एफर्ट्स घेऊन ही गाडी मला मिळाली होती. जवळजवळ 2.5 ते 3 तासानंतर मला ही गाडी मिळाली होती आणि मी माझ्या बिल्डिंगखाली वेट करत होती आणि मी शूट करत होती कारण मला ईच अँड एव्हरी मुमेंट हा ठेवायचा होता. त्यानंतर माझा फर्स्ट टाईम होता त्यासाठी माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण होती. ती मला हेल्पसाठी होती कारण तिला एक्सपिरियन्स होता की कशा प्रकारे स्टॉल लावायचा, कशी अरेंजमेंट करायची. माझी बहीणही आली होती जी बॉम्बेमध्ये राहते आणि मग आम्ही तिघींनी मिळून सर्व सेटअप तयार केला, कुठे क्लोथ्स लावायचे आणि माझ्याकडे स्टॉक कमी होता त्यामुळे माझ्या मैत्रिणींनी मला मदत केली. मी कधीच विसरू शकत नाही. फर्स्ट टाईम मी स्टॉल लावत होती आणि तिने मला खूप सारी मदत केली होती आणि सर्व स्टॉक तिचा हाफ स्टॉक तिचा होता, हाफ स्टॉक माझा होता. माझ्या बहिणींनीसुद्धा हेल्प केली. माझी इच्छा होती की माझा फर्स्ट स्टॉल होता त्यामुळे मी सगळं पूजेचं सामान माझ्या बॅगेमध्ये घेऊन गेली होती. माझी सिस्टर मला बघा सांगते सारखी की तू सांभाळून कर कारण तू इथे दिवा लावला आहे. तर इथे पूर्ण आजूबाजूला कपड्यांचे स्टॉल होते, दागिन्यांचे स्टॉल होते, कुठेही काही धक्का लागायला नको होता आणि मी खरंच माझ्यासाठी खूप छान दिवस होता. मला काहीच एक्सपिरियन्स नव्हता की हे सेल कपडे होतील नाही होतील, पण माझा हा विचार होता की खूप छान जाणार आहे. पण मला अजिबात दुःख होत नाही आहे सांगायला. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. माझे हार्डली 3 ते 5 आय थिंक 4-5 पीसेस सेल झाले आणि त्यामुळे थोडंसं डिसपॉइंटेड वाटलं मला. पण नंतर मी विचार केला काही हरकत नाही. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला काही अनुभव आला, लोकांचे फीडबॅक मिळाले. पण माझं जेही कलेक्शन होतं हे सगळे जेवढ्या लोकांनी पण कलेक्शन बघितलं त्यांच्यासाठी खूप वाव होतं आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्या लोकांसाठी माझं जे स्टॉक होता तो खूप आवडीचा वाटला त्यांना. परंतु बहुतेकांचे रिॲक्शन आमच्याकडे लहान मुलं नाही आहे किंवा तिथे लहान मुलांचा स्टॉल याआधी कुणीही न लावल्यामुळे तिथे लहान मुलांसाठी कमी ग्राहक आले होते आणि मग नंतर आम्ही फोटो सेशन केलं. मला आठवणीमध्ये कैद करायचं होतं की माझा स्टॉल कसा होता आणि असा हा त्याचा सेटअप होता आणि खूप छान वाटलं मला हा करताना. काही चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले, पण नक्कीच या अनुभवाने मी खूप पुढे जाईल हा माझ्या मनाशी ठाम निर्णय होता. थँक्यू. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा.